नवीन घर, नवीन आनंद, नवीन स्वप्नांची चाहूल. प्रेमाच्या या घरट्यात कायम राहो सुखाची फुलबाग फुल. चार भिंती नाहीत फक्त हे, आमच्या प्रेमाचं घर आहे हे. प्रत्येक कोपऱ्यात आनंद आणि आपुलकीचं स्वर आहे हे. नवीन घरात नव्या आठवणी हळूच रुजत आहेत. आनंदाचे क्षण आता रोजच इथे रजत आहेत. या उंबरठ्यावर सुखाने नेहमीच पाऊल टाकू. हास्य, प्रेम आणि शांततेने हे घर सदैव फुलो. नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शन 369च्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी मजेत. आज आपला व्हिडिओ एका महिन्यानंतर येत आहे. तर मी कुठे होती, बिझी होती का, कशात रमली होती ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा माझा व्हिडिओ आहे नवीन घरातला. आणि आता आम्ही शिफ्टिंग केलं आहे नवीन घरात. सो न्यू जर्नी, न्यू होम. तर सुरुवात करूया माझ्या होम टूरला. चला तर मग बघूया माझं होम टूर कसं आहे. सुरुवात करूया. हे आहे माझं तोरण, जे तिथे तर मी दरवाजाला लावलं होतं, पण हे मी नवीन घेतलं आहे. हे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने आपण हे लावायचं असतं. हे प्रॉस्पेरिटी आपल्या घरात येण्यासाठी असते. तुम्ही सुद्धा आवर्जून असं तोरण विकत घ्या आणि नक्की तुमच्या दरवाजाला लावा, मेन डोरला. पुन्हा बघूया मी मेन डोरला अजून काय केलेलं आहे. चला बघूया. इथे मी लावलेला आहे डोरला ओम, स्वस्तिक आणि श्री. मी हळदी कुंकू आणि गोमूत्राने केलेला आहे. त्याचबरोबर शुभ लाभ आहे. इथे मी पंचमुखी दरवाजा आहे माझा, दरवाज्यावरती लावलेला आहे पंचमुखी हनुमानजी. आणि इथे हे 9 चिन्ह लावायचे असतात गोमूत्रामध्ये ऍड करून. ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन कशासाठी असतं. ज्यांना कोणाला आवडलं हे मी का लावलं आहे त्यांनी मला कमेंट्स करून सांगा हे तुम्ही का लावलेलं आहे. तर आता भेटूया आता आपल्या हॉलमध्ये. माझं 10x10च्या रूम मधून मी आता मोठ्या 1 रूम किचन मध्ये आलेले आहे. तर भेटूया आता माझ्या नवीन घराला. नवीन घर, माझं नवीन जर्नी. सुरुवात करूया. आता इथे मोठी रूम असल्यामुळे मला बरंच काय काय ते करायला मिळालेलं आहे. सो हा माझा सोफा जो तिथे होता आपल्या जुन्या रूम मध्ये, हा तोच सोफा आहे. आणि इथे मी वरती जे माझ्या घरी होतं त्या जुन्या घरात, ते मी इथे हँग केलं आहे. आता इथे मी 4 खेळ मारून घेतले आहेत. इथे मी आता मोठं पोर्ट्रेट आणणार आहे. ते सरप्राईज आहे कोणतं पोर्ट्रेट ते मी तुम्हाला आल्यानंतरच दाखवेन, त्याचं अनबॉक्सिंग करेन. त्याचबरोबर इथे हे आय कॅचर आहे. हे नक्की जरूर सगळ्यांनी घरात लावा. कारण मी काय म्हणतात ना, त्या आध्यात्मिक या गोष्टी जरा जास्तच मानते. आणि हिलिंग वगैरे सगळं ते सगळं म्हणजे मी ते जास्त मी एक फॉलो करते. त्यामुळे सगळं माझ्या घरात तुम्हाला सगळं आध्यात्मिक आणि ते हिलिंग वगैरे सगळं मिळणार आहे. सगळ्या वस्तू ज्या असतात त्या. तर आता आता आपण इथे जाऊया पुढे थोडस. आता इथे ही ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर माझी जी जुनी रूम होती ती दक्षिणमुखी होती. आणि ही सुद्धा दक्षिणमुखी आहे. असं म्हणतात की दक्षिणमुखी घर घेऊ नये, असं होतं तसं होतं फलाना डिंका. तर असं काय नाही. मी तर म्हणते की मी जेव्हा माझं दक्षिणमुखी घर मी ज्या ज्या घरात गेलेले आहे ते घर मला एवढं लक्की झालेलं आहे. आणि नक्की घ्या, भरभराट होते दक्षिणमुखी घरात गेल्यावरती. असं काही होत नाही, म्हणजे असं काय म्हणतात मृत्यू येते, हे येतं, असं दुखणं फुकणं चाल असं काही होत नाही. त्या आपल्या मनातल्या अशा अंधश्रद्धा आहेत. असं काही होत नाही. छान मस्त भरभराट होते दक्षिणमुखी. तुम्ही साऊथचे बघा, सगळं साऊथचं सगळे जे साऊथला आहे ते सगळं काही रिच आहेत, रिच. तर तसं सगळं असतं आणि मी मानते हे सगळं. तर मला कधी म्हणजे त्या घरात सुद्धा कधी त्रास झाला नाही. टचवूड ह्या घरात सुद्धा त्रास झाला नाही. टचवूड. आता मला 2 महिने झाले आहेत ह्या घरात. तर ह्यासाठी मी बिझी होती. तर आता हे बघूया. ह्या वॉलला मी काय लावलेलं आहे. ह्या वॉलला मी नंदी महाराज लावले आहेत. इथे नंदी महाराजांचे 3 पोर्ट्रेट आहेत. इथे वास्तू बरोबर आहे. इथे कमळात आहे आणि इथे
परत पुन्हा वास्तुभाग स्टँडिंग मध्ये आहे. सो हे मी देवाच्या दिशेला लावलं आहे, ईशान्य कोपऱ्याला लावलं आहे. हे चांगलं असं लावलेलं. देवाच्या साईड म्हणजे मुख म्हणजे त्याचा चेहरा देवाच्या साईडला यायला पाहिजे, तिथे मी लावलेला आहे. सो हे झालं. आता आता मी बघूया देवारा आपला, माझा देवारा. सुंदर असं मी गणपती बाप्पाजवळ फूल ठेवलं आहे जास्वंदीचं. हे फूल भगव्या कलरचं आहे. तर आज माझ्या झाडाला फुलं आली होती जास्वंदीची. छान असं फूल ठेवलं आहे. माझा तोच देवारा आहे जो जुन्या घरी होता. ते छान मी देवाना सजवलेले आहे. ही आहे माझी अन्नपूर्णा माता. आणि तेच म्हणजे देव सगळे जिथे होते होते त्या घरात ते सेम देव आहे तिकडे. छान असं बत्ती लावलेली आहे आम्ही. सकाळची पूजा झाली आहे. छान असं प्रसन्न वाटत आहे. तुम्ही बघू शकता केवढं मोठं फूल आहे. हा आहे माझा देवारा. तो सुंदर असा देवारा छान जिथे तिकडे होता तोच आहे सेम. इथे मी छान असं हे पण लावलं आहे, मोरपीस लावले आहेत बाजूला. सुंदर असं वाटतं, प्रसन्न वाटतं. सकाळचं तर खूप सुंदर असं प्रसन्न वाटतं छान देवाऱ्याकडे बघून. आता इथे आहे हे माझं. आता देवारा तुम्ही बघितलाच आहे, मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्णपणे. आता हे माझं आहे अगेन हिलिंग आणि वास्तूप्रमाणे सगळं मी ठेवलेलं आहे. इथे माझं स्नेक प्लांट आहे, इथे माझं धूपच आहे, हे आहे लाफिंग बुद्धा, हे आहे टॉर्टॉइज आहे, आपलं कासव आहे. इथे माझं पिगी बँक आहे माझ्या अभिराचं, इथे आम्ही पैसे टाकतो. त्याचबरोबर इथे माझं विजन बोर्ड आहे. इथे पुन्हा मनी प्लांट आहे जे वास्तूसाठी छान चांगलं असतं. तर ते आर्टिफिशियल आहे आणि ग्रीन बॉटल आहे. हे सगळं तुम्हाला, हे मी असं का ठेवलं आहे, सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगेन की कसं काय, कशासाठी हे का ठेवतात वगैरे, आणि ह्याचा काय आपल्याला इफेक्ट ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतो, फीडबॅक याचा आपल्याला काय मिळतं. सो आता इथे पुढे थोडं जाऊया. आता इथे पुढे येऊया आपण. इथे मी हे जो आहे मी ऑनलाईन मागवला होता मेशोवरून. यात मी झाड घेणार आहे. झाड कोणतं असणार आहे ते सुद्धा एक सरप्राईज आहे. त्यासाठी फुल मी तयारी केली आहे, कारण माझं असं, मला असं घर सजवणं वगैरे खूप आवडतं. सो मी ते सगळं ठेवलं. ऍक्च्युली मी लावलं होतं झाड, पण ते काही कारणामुळे मला ते जमलं नाही, मी काढून टाकलं. आता मी नवीन ठेवणार आहे पुन्हा एकदा. सो इथे आहे म्हणजे आमचा टीव्हीचा आम्ही सेट केलेला आहे. टीव्ही तिथे काही अभिराचे पॉट मी स्कूल मध्ये जे बनवले होते छान छान असे पेंग्विन आहे, काय काय छान छान असे पॉट आहेत. हँडमेड आहे, हे क्लेचं आहे, ते मी ठेवलेलं आहे. इथे तिचे टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज आहेत, मी झोपवलंय त्याला. इथे आमचा लॅपटॉप आहे, इथे स्टडी टेबल आहे. स्टडी टेबल हे चेंज होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी मोठा ब्लॉग बनवणार आहे की स्टडी टेबल कोणता मी घेणार आहे. तो पण एक छान असा सुंदर असणार आहे, म्हणजे मॉडर्न असा अँटिक पीस सारखा असणार आहे. आता तुम्हाला एवढं मोठं घर घेतलं, पण हे कॅलेंडर इथे का हे असं बरोबर वाटत नाही. कॅलेंडर इथे ह्या जेवढं छान असं, हे बघा यात हे ज्यांच्या हे जे आहे ते हे आहे काय म्हणतात स्टोन्स आहे, टाईल्स, जे दगडाचे विटांचं असतं. मग एवढं छान आहे हे कॅलेंडर इथे का लावले आहे, हे त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, मग मी सांगेन ह्याच्या मागे हे मी इथे का लावलेलं आहे. वरती आहे वॉच लावलेला आहे मी, त्याच्याच टीव्हीच्याच वरती वॉच आहे. आणि नंतर आहे या साईडला कबड आलेला आहे. इथे कबड आलेला आहे. कबड तुम्ही म्हणाल कबड असं तोंड करून का नाही ठेवलंय, म्हणजे एवढं छान सुंदर दिसतंय. तुम्ही म्हणाल हे कबड आता इथे मी एकदम जवळ असं त्या इथे का ठेवलंय फेसिंग करून, असं यायला पाहिजे ना. ऍक्च्युली सगळं सगळं असं ह्या फेसिंग इथे असलं की चांगलं दिसलं असतं. पण इथे मी का या फेसिंगला का केलंय याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. मग नक्की कमेंट्स करा आणि मला मी तुम्हाला रिप्लाय द्यायला आतुर आहे. मी सगळं असं का अरेंज केलं असं वाकडं तिकडं तिकडं, है ना. सो इथे मी आमची ती ब्लॅक कलरची जी त्या जुन्या घरात चेअर होती ती चेअर ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे हा झाला हॉल. इथे माझ्या लेकीचा आता सध्या तरी आता एवढा पसारा नाही, हा पसारा नाहीये, इथंच आहे. हे स्कूलचं स्केटिंग आहे. स्कूल आता वेकेशन असल्यामुळे तिथे आम्ही ठेवलेला आहे. सो हा आहे छोटासा मस्त सुंदर असा हॉल. त्याचबरोबर इथे आपल्याला ठेवण्यासाठी सुद्धा जागा जागा आहे वरती. काय तुम्हाला म्हणजे सॉफ्ट टॉयज किंवा मेडल्स वगैरे ट्रॉफी वगैरे काय स्टोरेज असो, स्टोरेज सारखं आहे. तर इथे तुम्ही युटिलाइज करू शकता. तर आमचे जे आहेत काय म्हणतात मेडल्स आणि
कप आणि मिळाले सगळं आहे ते खूप मोठे मोठे आहेत, त्याच्यामध्ये राहत नाही. सो आम्ही तिथे बाहेर ठेवले आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील पण डोळ्यासमोर. आणि इथे बसत नाही म्हणून, कारण ते आम्ही असं ओपन रिकामीच ठेवलंय, छान वाटतं असं सुट्ट सुट्ट. हे घर माझं एकदम सुट्ट सुट्ट आहे, असं गिचमेल गिचमेल नाही आहे. आणि ज्यांना माझा जुना ब्लॉग बघायचा असेल, जे छोटं 10 बाय 10चं घर माझं बघायचं असेल, त्यांनी जुना व्हिडिओ बघा. त्यात सुद्धा मी माझ्या जुन्या रूमचं होम टूर केलेला आहे. तो कसा वाटतं ते सांगा. हा होम टूर तुम्हाला कसं वाटतं हे सांगा. आता आपण वळूया माझ्या किचन कडे. चला तर मग किचन कडे. हे आहे माझं किचन. पुढचं दाखव. हे आहे माझं किचन, सुंदर असं आहे. ज्या 10 बाय 10च्या रूम मध्ये मी प्रत्येक वेळा साठी का रिपीट करते, कारण आम्ही जे ते दिवस ते मी 15 वर्ष 10 बाय 10च्या रूम मध्ये राहिल्यानंतर डायरेक्ट एकदम मोठ्या घरात आल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळाच असतो. सो ते म्हणजे, आणि त्या रूम मध्ये सुद्धा आम्हाला खूप असं काय काय भरभराट झालेली आहे आमची, टचवूड. आणि खूप काय मिळालेलं आहे आम्हाला. आणि ह्या सुद्धा घरात मिळत आहे, टचवूड, पुन्हा एकदा टचवूड. पण ती जी आठवण असते ती वेगळीच होती, म्हणजे ती मजाच वेगळी असते. आपण जिथून जाऊन राहून आलेलो असतो, भले छोटं घर असतं पण ते आपण इथे म्हणजे एक अटॅचमेंट होते आपल्या ना. तसं तर त्यामुळे येताना आम्हाला खूप असं वाईट वाटत होतं त्या घरातून इथे येण्यासाठी. पण आता काय, आता नाईलाज होता म्हणून आम्ही इथे आलो. तर हे आता हे मोठं म्हणजे ज्या रूम मध्ये आम्ही राहत होतो त्या रूम मध्ये तेवढंच, तेवढं त्याच्यापेक्षा मोठा किचन आहे. आणि तेवढंच मोठा हॉल सुद्धा आहे. सो मला तर खूप बरं वाटतं, म्हणजे त्या एवढ्याशा किचन मध्ये मी लिटरली, तुम्ही जुना व्हिडिओ जाऊन बघा, नक्की बघा. एवढ्याशा किचन मध्ये मी ते माझं शेगडी ठेवायची. आणि ते सगळं हे व्हायचं, म्हणजे माझंच मला माहिती मी कसं करायची. ढकलत होती, दिवस ढकलत होती. पण आता त्यातून चांगल्या देवाच्या कृपेने आता आमचे चांगले दिवस आले, आणि याच्या पुढेही चांगले दिवस येतील. आणि तुमचा आशीर्वाद आणि असेल तर अजून चांगला होईल. सो हा आहे माझा किचन. आता मी अभिराकडून घेतलेला आहे मोबाईल. आता मी स्टार्ट केलेला आहे शूटिंग साठी. सो इथे आहे, वरती ते लोकांनी दिला आहे ते ठेवायसाठी स्टोरेज आहे पुन्हा. इथे माझं सगळं देवाचं सामान आहे, गणपती बाप्पाचं, हे जे तुम्ही बघत असाल ब्लू मध्ये, ते गणपती बाप्पाचं सगळं सामान आहे. त्याचबरोबर खाली सगळे म्हणजे डबे आलेले आहेत, छान छान असे सगळे ठेवण्यासाठी. त्याच्याच खाली आलेलं आहे. तर इथे मी माझं गरम पाण्याचं ठेवायचं ते आहे. इथे कुकर आहे. आणि इथे माझा गॅस शेगडी, म्हणजे एवढी लिटरली माझी एवढी तिथे तेव्हा इथून इथून ते इथपर्यंत असायची शेगडीसाठी. आणि आता मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे किचन साठी, तर मी खूप खुश आहे. इथे आहे पाण्यासाठी ठेवलेलं आहे, इथे पाणी ठेवते. इथे वॉश बेसिन आहे. इथे वरती एक आहे जागा ठेवलेली आहे त्यांनी. मग आम्ही जेव्हा शुक्रवारची पूजा करतो देवीची, तेव्हा आम्ही देवाला इथे ठेवतो आणि त्यांची पूजा करतो. कारण इथे मी खाली ठेवत नाही. कधी समजा पिरियड्स वगैरे काय जे काय असेल किंवा नॉनव्हेज वगैरे आपण इथे म्हणजे हे युज करतो आपण, ही जागा ना, म्हणून आम्ही इथे ठेवतो वरती देवांना. आणि असं छान असं मोठं असं किचन आहे. त्याचबरोबर इथे खाली स्टोरेज साठी आहे. पण मी इथे खाली काहीच ठेवलं नाही, कारण तिथे जे रूम होती माझी छोटीशी, ती जी छोटी रूम होती, त्या छोट्या रूम मध्ये छोटी रूम असल्या कारणामुळे माझं हे काय म्हणतात, भांडी सुद्धा कमी होती खूप. सो इथे सुद्धा म्हणजे एवढी जास्त भांडी नाही. सगळे म्हणतात अरे एवढीशीच भांडी आहेत तुमची तिघांची. मला आता ते पण मी हळूहळू घेणार आहे. पण मी जास्त खिचडी वगैरे गिचडी करत नाही, मला असं आवडत नाही, सुटसुटीत ठेवायला आवडतं. तो इथे मी फक्त हे ठेवलेलं आहे, म्हणजे साबण वगैरे जे काय असेल ते वॉशिंगचं वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि इथे आता इथून आला तर थोडं पुढे या, आता पुढे या, आता आपण इथे जाऊया. इथे आहे वॉशरूम, म्हणजे जिथे शी करतात, शी पॉटी करतात ते आहे. त्याच्याच बरोबर आहे इथे पॅसेज पण दिलेले आहे मध्ये, बघा तुम्ही बघू शकता इथे मध्ये खूप पॅसेज आहे. इथे मध्ये पॅसेज आहे. त्याचबरोबर आहे इथे वॉश बेसिन त्यांनी ठेवलेलं आहे, दिसते छान सुंदर असं. याच्याच खाली आहे डस्टबिन साठी आहे. इथे आहे जिथे आपण आंघोळ करतो, बाथ घेण्यासाठी आहे. इथे परत एक त्यांनी पॅसेज ठेवलेला आहे स्टोरेज साठी. आणि आता इथे मी ठेवली आहे माझी. आणि इथे वरती आहे टाकी, जिथे 2 टाक्या आहेत, एक टॉयलेट साठी वेगळी आणि बाथरूम साठी वेगळी आहे. हजाराची आहे. छान असं म्हणजे सुख सुविधा छान झाले केलेलं आहे इथे. याचबरोबर इथे माझी मशीन आहे. इथे माझा कूलर आहे, त्या रूम मध्ये होता तो. इथे भली मोठी अशी खिडकी आहे, पण ती आता मी बंद केलेली आहे. कारण फक्त मी ते साफ करतानाच, म्हणजे लादी वगैरे पोछा वगैरे असेल तेव्हाच मी फक्त ती ओपन करते. इथे माझी मांडणी आहे. इथे अभिराचं ते जुनं आपलं माझं छान असं ते कबड आहे. इथे आमचं फ्रीज आहे.
परत इथे वरती स्टोरेज दिलेलं आहे त्याने ठेवण्यासाठी. असं सुंदर असं मस्त असं छान असं किचन आहे माझं. हे किचन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. सो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपले जे मंदिराचे व्हिडिओज आहेत ते हळूहळू येणार आहेत, कारण आता गरमी खूप वाढली आहे आणि या गरमीत बाहेर पडणं खूप मुश्किल होत आहे. आणि त्याचबरोबर अभिराचे वॅक्सिन स्टार्ट झाले आहेत. सो 1 महिना मी हा तिला देते म्हणजे पूर्णपणे. सो आता तिची स्कूल नेक्स्ट मंथ स्टार्ट होणार आहे. आता ती 4th ला गेलेली आहे. सो सगळ्यांनी तिला विश करा, बेस्ट विशेस फॉर हर फ्युचर. आणि आता नंतर मग जेव्हा ती एकदा स्कूलला गेली की मग पूर्ण दिवस मला तो मिळतो. मग तो मी तेव्हा त्यावेळेला मी सगळ्यांना आवर्जून पुन्हा माझे महादेवाचे दर्शन सगळ्यांना घडवणार आहे. मी ठरवलं आहे प्रत्येक म्हणजे पूर्ण मुंबई टू वेस्टर्न ईस्टर्न सगळे जे जेवढे जेवढे आहेत मंदिरं तर सगळे मी कॅप्चर करणार आहे सगळ्यांसाठी. आणि छान एकदम असं म्हणजे आता मी खूप बरंच काय काय ह्या महिन्यात शिकली पण आहे की युट्यूब परत कसं म्हणजे माझ्या लेखिनीच्या जी 4th ला आहे तिने मला शिकवलं आहे याच्यामध्ये काय काय ऍडव्हान्स आहे फोनमध्ये. ऍक्च्युली मला माहित नव्हतं, मला आता जवळजवळ 7 वर्ष झाली युट्यूब वरती, पण मलाच माहित नव्हतं की काय याच्यामध्ये एवढं एवढं सगळं असतं. पण हे ही जी जनरेशन आहे जेनजीस काय म्हणतात ती त्यांनी मला शिकवलेलं आहे. सो तो एक चांगला ऍडव्हान्टेज आहे. पण त्यांचं तोंड पण जरा जास्तच चालतं, सो कधी कधी राग येतो मला. पण तिने मला हे सगळं शिकवलं आहे आणि आता जो व्हिडिओ बनवला आहे तो सगळा तिने कॅप्चर केला, सगळा तिने बनवला आहे. तर तिला कॉम्प्लिमेंट्स करा, कमेंट्स करायला विसरू नका, कंजूसीपणा करू नका. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही इथे शिफ्ट का झालो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता नेहमी आता डेली तुम्हाला व्हिडिओज मिळतील कुकिंगचे. आता सध्या अभिरा घरीच आहे, सो आम्ही काय मस्ती करतो, मजा करतो हे सगळे तुम्हाला आता व्हिडिओज बघायला मिळतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.